नमस्कार. आता आम्ही चाललोय आबासाहेब मोठे यांना भेटायला गिरडी येथे. आमच्या गावच्या काही समस्या असेल छोट्या मोठ्या, त्या समस्या सांगण्यासाठी आबासाहेब मोठे आता परवाच म्हणजे एक 15-20 दिवसापूर्वी झालं हे आबासाहेब मोठे जिल्हा परिषद सदस्य झालेत. तर तुम्ही गावी राहता, तसं आबासाहेबांचं काम कसं, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, कामाबद्दल आबासाहेबांच्या? आबासाहेबांचं काम हां 10-15 वर्षापासून आबासाहेबांचं काम हे कंटिन्यू चालू. हां गोरगरिबांसाठी काय म्हणजे मदत वगैरे झटणारा नेता हां त्या गिरडी गटातला. अच्छा. मग आता ते जिल्हा परिषद सदस्य आहेत सध्याचे. हां आता झालेल्या इलेक्शन मध्ये निवडून आले. मोठे हां मग आता काय समस्या आपल्या असतील ते मांडायच्या. हां नाही पण काय गावच्या समस्या नेमक्या काय आहेत, म्हणजे गावचा विकास काय करावा वाटतं तुम्हाला सध्या आपल्या गावामध्ये काय समस्या आहेत? आता समस्या कशा स्थानिक पातळीवर समस्या काय असणार आहे? रस्ते, पाणी, वीज, हां या म्हणजे गोष्टी प्रामुख्याने गाव महत्त्वाच्या आहेत. हां त्या गोष्टी जे प्रामुख्याने जो नेता सोडल हां त्याच्या पाठीमागे लोक राहतात. हो असं म्हणजे तुम्ही आता आबासाहेब सोबत भेटून ही चर्चा करणार आहे? हो हो नक्की नक्की. गावच्या विकासाची चर्चा ही होणार आहे. बरं बरं. आणि तुम्ही आता होतच होती, आता बी होणार, हां भविष्यात तो नेता. आता हे जे रस्ते जे आहेत ते पुढचे एवढे म्हणजे रस्त्याचं काम कधीपासून चालू आहे? जवळजवळ हे 1.5 वर्ष झालं या रस्त्याचं काम चालू आहे. हा डायरेक्ट जत मंगळवेढा रोड आहे. अच्छा अच्छा. आता जवळजवळ 90% काम पूर्ण आहे. फक्त ब्रिजची कामं राहिलेली आहेत. अच्छा अच्छा. बरं आता हे जे गावी जे आपण जे जमिनीमध्ये आता हे जे सगळं लागवड करतो पिकवतो, जास्तीत जास्त आपल्या सांगोल तालुक्यामध्ये काय पिकतं जास्तीत जास्त? आता कसा प्रामुख्याने पहिला सांगोल तालुका हा डाळिंब बागायतदार म्हणून प्रसिद्ध होता. अच्छा. डाळिंब उत्पादनात 1 नंबर होता. हा मग ते डायरेक्ट कालांतराने कसं झालंय माहितीये का, थोडस डाळिंब उत्पादनाला बगल देऊन शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय जसा वाढल तसं आपलं ऊस, मका ह्या पिकाकडे थोडं. मग दुधाला वगैरे भाव आहे का आता सध्या? आता सध्या बरं आहे. बरं आहे ना? दुधाला म्हणजे तुमची काही समस्या आहे का दुधाला भाव वाढावा वगैरे, असं काय आबासाहेबांची चर्चा वगैरे करायची? नाही, दुधाचे भाव तर आता थोडेफार वाढायला पाहिजे. कसं काय महागाईच्या हिशोबाने बघायला गेलं तर ते 40 रुपये असे काय शेतकऱ्याला परवडण्यासारखे नाही. बरं आलं का? आता महागाई त्यांचं खाद्याबिद्याचं जर बजेट काढलं तसं शेतकरी लॉस मध्ये जातो. आपलं खत पाणी इकडे तिकडे म्हणून शेतकऱ्याला ते परवडतंय थोडंफार असं. बरं. आणि आता म्हणजे जेवढं तुम्ही खाद्य घालता तेवढं दुधाच्या पैशामध्ये तेवढं ते उत्पन्न निघतच नाही, तुमचं असं म्हणणं आहे? लेवल होती दूध खाद्याचं आणि दुधाची लेवल होती. आता खत मूत पाणी ही जे आहे ना, ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या पदरात आहे. अच्छा. म्हणजे बाकी काय तुम्हाला प्रॉफिटच नाहीये? प्रॉफिट नाही. एक शेतीला जोडधंदा म्हणून तो आपला आधार. आता पाणी वगैरे तुमच्या आपल्या गावाकडे आलेलं आहे की नाही? पाणी वगैरे पाणी आलेलं आहे, पाणी भरपूर आलेलं आहे. हां कॅनॉलचं पाणी सुटलेलं आहे. आता पाणी वेळेवर येतं का? तशी बाहेर गेली या तालुक्याची पाण्याची समस्या सुटत आलेली. म्हणजे कोणत्या नेत्याने काय केलंय म्हणजे पाण्याची समस्याची? काय उघडच आहे आपल्याला. आता बघितलं तर गणपतराव देशमुखाची पाणी परिषद, अच्छा आबासाहेब अण्णा नाईकवडे यांच्या काळात पाणी परिषदा झाल्या आणि त्यातून ते मार्गाला लागला, मार्ग ते निघत गेला तिथून, पाण्याचा मार्ग तिथून. म्हणजे म्हैसाळचा 6वा टप्पा जो यायचा होता, गणपतरावांनी जे पाण्यासाठी संघर्ष केला, हो हो त्या संघर्षाला यश आलंय म्हणा थोडक्यात. अच्छा अच्छा. म्हणजे हे आबासाहेबांनी केलं, गणपतराव देशमुखांनी केलेलं काम आहे पाणी. माझा त्यांचे जे वारसदार म्हणायचे ते बाबासाहेब जे आता सध्याचे जे आमदार आहेत, आता जे निवडून आलेले आहेत, त्यांचं कार्य कसं आहे? आता कसं आहे, नौखान्यात आहे. हा नाही पण त्यांचं ते लंडनला पण त्यांना काहीतरी म्हणजे त्यांचा हे झालं वाटतं, काहीतरी लंडनला गेले ते. त्यांचा शिक्षण अनुभव याचा अभ्यास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी का नाही त्यांना 2-4 पद चांगले दिले. आता वैद्यकीय क्षेत्रात कुठलीही महत्वाची स्कीम किंवा डेव्हलपरचा विषय असेल तर बाबासाहेब देशमुखाला प्रामुख्याने तिथं प्राधान्य. ग्रामीण भागातल्या ज्या ग्राउंड लेवलला लोक असतात त्यांची कामं करतात का बाबासाहेब देशमुख? अगदी अगदी. जसं बाबासाहेबांच्या काळात जशी कामं होत होती सगळ्यांसाठी खुला भेटणं वगैरे, तसं सेम त्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेब. माझा काय राजकारणी विषय नाहीये, मी सध्या माझे व्यवसाय दृष्टिकोनातून व्हिडिओ बनवतो, पण एक गावची माहिती हवी. आता हे जे मका वगैरे आहेत, हे ज्वारी वगैरे, तुम्ही डायरेक्ट म्हणजे व्यापारी लोकांना देता की डायरेक्ट बाहेर एक्सपोर्ट करता, कसं करता? कसं बाहेर एक्सपोर्ट इथं करता येत नाही, इथं दलाल पद्धत चालते. हा जशी का नाही व्यापारी पद्धतीने आपली मका इथं जवळ आसपासच्याच मार्केटला तिथे हे केली जाते, ट्रान्सफर केली जाते. तुम्हाला असं जर एखादा बाबा कुठेतरी माल स्टॉक करायला किंवा शेतकऱ्यांसाठी आमचा चालू आहे प्रयत्न की एखादं वेअरहाऊस बांधावं आणि त्यात माल स्टॉक करून शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, तशी तुमची साथ असू द्या. तसं आपण आबासाहेबांशी पण चर्चा करू. आता जे नूतन जिल्हा परिषद सदस्य झालेत ते, त्यांच्याशी बोलणं करू आपण. गव्हर्नमेंट कडून काही स्कीमा येतात, आपल्या तालुक्याच्या लेवलनी काही स्कीमा येतात, त्यांच्याकडून आपण मदत घेऊ. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे व्यापाऱ्यांना जे आपण माल विकतो त्याच्यापेक्षा चांगला भाव जर भेटला
तरी सगळे शेतकरी आपल्याकडे एकवटतील आणि त्यांचाही फायदा होईल आणि आपणही डायरेक्ट बाहेरच्या देशात माल एक्सपोर्ट करू, असं आमचं हे चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. नाही, असे प्रयत्न केले हा. आणि जर असं झालं शक्य, शेतकऱ्यांचा एकच उद्देश आहे, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. अच्छा, माहिती आहे आमचा प्रयत्न त्यासाठी चालू. तुमच्यासारख्या लोकांनी पुढाकार घेणं आणि त्या स्कीमा हा, स्थानिक लेवलला पण सपोर्ट चांगला भेटला पाहिजे. स्थानिक लेवलला नेते लोक जसे आबासाहेब मोठे आपले आहेत, सगळ्यांना गोरगरिबांना आम्ही भरपूर नावं ऐकून आहे, आपल्या तालुक्यातले आहेत, त्यांचं खूप काम चांगलं आहे, आम्हाला माहिती आहे. म्हणून बऱ्याचशा नेत्यांचा काय माहिती का सपोर्ट भेटत असतो, आपण तिथपर्यंत पोहोचणं हा सर्वात महत्वाचा विषय आणि त्यांच्यापर्यंत हा विषय नेणं आणि त्यातून ते मार्ग काढत असतात. आपणच त्यांच्यापर्यंत जर नाही पोहोचलो तर ह्या विषयाला मार्ग निघणं तसं मुश्किल होतं. सध्या तर गावात म्हणजे लाईट वगैरे सगळे व्यवस्थित येतात का? लाईटीचं काय म्हणजे लोड शेडिंगचा खूप प्रॉब्लेम दिसतोय. लोड शेडिंगचा आहे प्रॉब्लेम थोडासा. मग त्यामध्ये थोडंफार आता डिस्कळला आपल्या डिस्कळला जवळपास का नाही आपलं ह्याचं चालू आहे सौर ऊर्जेचा प्रकल्प चांगल्या पद्धतीने. सौर ऊर्जेचा प्रकल्प ते पण आम्ही चालू आहे. माझ्या ज्या युट्यूब चॅनलमध्ये आहे ना सौर ऊर्जेचं मी सगळं सांगितलेलं आहे. माझी एक क्लिप आहे युट्यूब चॅनलला लॉजिस्टिक्स JNPT मध्ये, ते जरा तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये खर्च काय येतो आणि आपल्याला हे किती लाईट बिल वगैरे झिरो येतं ते फक्त ते ह्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून शेतकऱ्यांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे. स्वतःच्या शेतात वापरणं तयार करून ह्याच्यावर शेतकरी डिपेंड राहणं गरजेचं. आता हे 12 तास लाईट येते, 12 तास जाते आपली जी पाण्याची लाईट, शेतकऱ्यांना भरपूर त्रास आहे. त्यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्प आणि त्या स्कीमा राबवणं आणि त्याच्यासाठी तुम्ही माहिती वेळोवेळी देणं तुमच्या चॅनल मार्फत, मला वाटतं चॅनल आपला काय व्यवसाय दृष्टिकोन चॅनल आहे. ठीक आहे, आपण आपल्या गावच्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी हे पण करू, आपण काय हरकत नाही. आता आपण आबासाहेबांशी हा विषय घेऊ, हे लाईटीचं वगैरे सौर ऊर्जेच्या प्रकल्पाबद्दल किंवा वेअरहाऊसिंग म्हणा, आपला ज्या लोकांचा माल आहे, आपल्या ज्वारी बाजरी मका जे पण डाळिंब आहे ऊस आहे, या गोष्टी आपण डायरेक्ट एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपला शेतकरी पुढे जाईल आणि आपण आपल्या शेतकऱ्याबरोबर आपण पुढे जाईल, हे आपण करू. तुम्ही आता कसं आहे माहिती आहे का, नूतन जिल्हा परिषद सदस्य आबासाहेब मोठेंना भेटायला चालला तुम्ही, या शेतीविषयी चर्चा करण्याचा तुमचा उद्देश आहे. भेटण्याच्या मागचं कसं डेव्हलप केलं पाहिजे, इथल्या शेतकऱ्यांना कसं आपण पुढे नेलं पाहिजे ह्याच्यावर चर्चा करताय. त्यासाठी इथल्या शेतकऱ्याच्या मालाला इथं स्थानिक पातळीवर भाव कसा मिळेल नाही ते पण आपण बोलू ना, ते पण आपण बोलू. आता ह्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पाणी झालंय शेतामध्ये, म्हणजे जसा भाव मिळेल तसं शेतकरी उत्पादन वाढतं. आय थिंक मला एक 2-4 दिवसापूर्वी मला 1-2-3 शेतकरी भेटले. म्हणजे त्यांचं काय होतं माहितीये का, हे शेतमालात माल पिकवला ना आणि त्यावेळेस त्यांचा मालाचा भाव घसरलेला असतो, त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होतंय. हे मी बघितलं. म्हणजे ज्या वेळेस काय नसतं त्यावेळेस शेतमालाला भाव खूप असतो, ज्यावेळेस सगळं पिकं येतात त्यावेळेस भाव घसरतो. मग हे आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा आमचा विचार चालू आहे. मार्केट लेवलला जे भाव असतात ना, भाव सतत कमी जास्त हे होत राहतात. आता इथल्या शेतकऱ्यांनी कसं कंटिन्यू लागून राहिलं पाहिजे त्या उत्पादनाला, त्या पिकासाठी. शेतकरी कसं भाव पडला का ते पीक सोडून देतात, पुढल्या सीझनला त्याचा भाव वाढत जातो, तो दुसरं पीक घेतलं, पीक बदलत राहतात. मग विशेष म्हणजे ह्या भागातल्या शेतकऱ्या भाजीपाल्याकडे दुर्लक्ष, भाजीपाल्याकडे जास्त शेतकऱ्यांचा ओढा नाही. असं कसं माहिती, भाजीपाल्याला जर मार्केट उपलब्ध झालं, तुमचं काय स्टोरेज वगैरे स्टोरेज चाललं आणि एक्सपोर्ट मुंबई वगैरे या साईडला भाजीपाला जर तुम्ही जर सप्लाय करायचं प्लॅनिंग जर आखलं तर शेतकरी भाजी उत्पादन करू शकतो. चालेल ना. माझा तर म्हणजे चांगला पैसा मिळू शकतो शेतकरी. मंत्रालय लेवलला बोलणं चालू आहे की गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट करून आपण एखादा कोल्ड स्टोरेज उभारू एखाद्या चांगल्या ठिकाणी, चांगलं पाणी वगैरे म्हणजे लाईट वगैरे आपल्याला हे करू, तसं चालू